या क्षणाची मोठी बातमी समोरते ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची सुनावणी लांबणीवर पडल्याची महत्त्वाची अपडेट आहे। सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी आता शुक्रवारी होणार आहे। सुनावणीला पुन्हा एकदा तारीख पे तारीख असल्याचं चित्र आहे। पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे। जे काही 37 नंबरला आज मॅटर होतं आणि ते मॅटर कालपर्यंत असं म्हटलं जात होतं की ते 11 11:30 वाजता वगैरे चर्चेला येईल म्हणून, परंतु ते तसं काही घडलेलं नाही। आणि त्यावर मी कालही रिट्वीट करताना म्हटलं होतं की आपण सगळा हा भाबडा आशावाद सोडून देऊया आणि आपण ताकदीने लढूया। त्या दामिनी चित्रपटातल्यासारखी तारीख पे तारीख कल्पना नाही की अजून किती सुप्रीम कोर्टचे जजेस रिटायर होतील या सगळ्या प्रकरणावर लढता त्यापेक्षा लोकांमध्ये जाणं आणि लोकांना आपली बाजू समजावणं हे जास्त महत्त्वाचं आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह पक्ष चिन्ह याची सुनावणी ही लांबणीवरच पडणार आहे। सर्वोच्च न्यायालयाचं, उच्च न्यायालयाचं किंवा इतर न्यायालयांचं कामकाज जे आहे त्याचं विश्लेषण झालं पाहिजे। परदेशांमध्ये या कामाचं विश्लेषण होते, कामकाजामध्ये विलंब कुठे होता याच्याबद्दलच्या मीटिंग्स होतात। आपल्या इथे तशा मीटिंग काही होत नाही। तर अनेक राजकीय लोकांच्या मीटिंगला मात्र न्यायालयातले वेगवेगळे न्यायाधीश उपस्थित राहायला लागलेले आहे। त्यामुळे ती अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे। विश्वासार्हता टिकवायची असेल तर सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे। दाओसमधील कराराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली। गुंतवणुकीबाबत विविध कंपन्यांसोबत करार करण्यात आले। राज्यात मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार, गुंतवणुकीसोबत तंत्रज्ञानही मिळेल, मोठ्या प्रमाणात उद्योग उभे करता येणार असं फडणवीस म्हणालेत। मला आनंद आहे की खूप चांगल्या प्रकारे एमओयूज होत आहेत आणि इन्व्हेस्टमेंट पण येते, पण त्याच्यासोबत आम्ही खूप स्ट्रॅटेजिक एमओयूज देखील या ठिकाणी केलेले आहेत। काही एमओयूजचा उल्लेख मला केला पाहिजे। युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियासोबत आम्ही एक एमओयू केलेला आहे की ज्यातनं मोठ्या प्रमाणात कॅपॅसिटी बिल्डिंगचं काम होणार आहे। युनिव्हर्सिटी ऑफ बर्कलेसोबत आम्ही एमओयू केला आहे। टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिकसोबत आम्ही एमओयू केला आहे। अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह लंडन यांच्यासोबत आम्ही एमओयू केलेला आहे। तर आपण जर बघितलं तर हे सगळे जे टेक्निकल एमओयूज आम्ही केलेले आहेत, या टेक्निकल एमओयूजमुळे एक प्रकारे आपण केवळ इन्व्हेस्टमेंट नाही तर नॉलेज आणि टेक्नॉलॉजी आणतो। मला वाटतं खूप मोठी इन्व्हेस्टमेंट दावसला त्या ठिकाणी त्याच्याशी बोलणी सुरू आहे। काही एमओयू पण चाललेले आहेत। आज उद्यामध्ये काही एमओयू होतील आणि खूप मोठ्या म्हणजे आतापर्यंत कधी आली नसेल एवढी इन्व्हेस्टमेंट त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी येणार आहे। अनेक उद्योजक महाराष्ट्रामध्ये यायला तयार आहेत। त्यांना माहिती आहे की आता पुढे 4 वर्ष स्थिर सरकार आहे। मुख्यमंत्री त्यांचं व्हिजन, त्यांची दूरदृष्टी ही सगळी लोकांना माहिती आहे आणि म्हणून उद्योजकांना अतिशय प्रायोरिटी आहे। रेड कार्पेट आहेत, त्यांना कुठलाही त्रास होणार नाही, कुठेही फार वेळ लागणार नाही, अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी आता काम करतो आहोत। मोठा प्रोजेक्ट कोका कोला कंपनीचा हा जामनेरला आता त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।